नमस्कार सर्व शेळी पालकाचे वैगोड फार्ममध्ये स्वागत करतो। बघा आजचा टॉपिक आपण काल जो व्हिडिओ बनवला हा बनवला होता आपण ब्रीडवरती 20 ब्रीड मी तुम्हाला सांगितल्या कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठली ब्रीड सेट होईल ह्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं। आता लक्षात घ्या, आता मी तुम्हाला फिरस्तीमध्ये एक असा फंडा सांगतो का कटिंग मार्केट मी स्वतः फिरस्तीमध्ये काम करतो बरोबर। आणि आज आपल्या बकऱ्या धरण्याच्या साईडला आहे। तेव्हा तुम्हाला पाणी दाखवतो, पाणी पाजायला आणलं होत्या। बघा आता काल फिरस्ती करायचं का बंदिस्त करायचं का, कोणतं बंदिस्त कोणते ब्रीड बंदिस्त होतील कोणते फिरस्ती होतील टोटल आपण सांगितलं। आता जे शेळी पालक फिरस्तीमध्ये काम करते फिरस्तीमध्ये काम करत असताना जेवढे आपण कष्ट करतो जेवढी आपण दिवसभर मरमर करतो तेवढं प्रॉफिट आपल्याला भेटत नाही बरोबर। आता लक्षात घ्या, त्याचं रिझन सांगतो। मेन रिझन काय असेल, एवढे फिरस्तीमध्ये आपण पोटभर चारा देतो, सगळ्या गोष्टी करतो, घरी गेल्यानंतर खुराक देतो, जेवढं मॅनेजमेंट आपल्याकडनं नियोजन त्यांचं करता येईल तेवढं नियोजन आपण करतो, पण आपल्याला वेट गेम भेटत नाही बरोबर। असे भरपूर शेळीपालक असे माझ्यासारखे सांगतो, मी माझं सांगतो तुम्हाला अगोदर। हे बघितलं पाणी नाथसागर, हे नाथसागरचं बॅकवॉटर आहे साहेब। इथून 50 किलोमीटर माझ्यापासून 50 किलोमीटर धरण खालच्या साईडला आहे। बघितलं का पाणी, बघा हे पाणी जिथपर्यंत नजर जाईल तिकडे पाणीच आहे। आणि ही थोडंसं पाणी साईडला पडीत जागा होती, वरच्या राणा बकऱ्या फिरून आल्या। बघा आता टॉपिक आजचा सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या। कुठला चालू होतो विषय, फिरस्तीमध्ये वेट गेन का भेटत नाही बरोबर। आता फिरस्तीमध्ये वेट गेन करण्यासाठी आपली गलती काय होती ते तुम्हाला सांगतो। थोडंसं पाठीमागं जा म्हणजे कसं, आपल्या पूर्वी पण लोक शेळीपालन करत होते, आपण पण करतो, पण त्यांच्यामध्ये काय चेंजेस होते आपल्यामध्ये काय चेंजेस होते, त्यांच्या पिरियडला काय होतं आपल्या पिरियडला काय झालं बरोबर। ते आयुर्वेदिकवरती प्रॉपर काम करत होते का, केमिकलवरती काम करत होते का, हे आपलं माहिती नाही। आता बघा, आणि आपण शेळीपालन करायला लागल्यानंतर आपल्या पिरियडला आल्हा ब्रँड शेतकऱ्यासाठी गवत मारण्याचा त्याचं नाव आहे तणनाशक बरोबर। तणनाशक आल्यापासून आपल्याला केमिकलवरती जास्त भर द्यावा लागला, नाहीतर पूर्वी लोक गावरान तोडगा वापरला, बकरी पिल्लं क्लिअर होऊन जायचे, कुठलाही आजार झाला तर ते आयुर्वेदिकवरती कवर करून जायचे। आता बघा तुम्हाला फंडा सांगतो मी फिरस्तीवरती वेट गेन करण्याचा। लक्षात घ्या, आपण काल ब्रीड घेतल्या, टोटल ब्रीड सांगितल्या मी, बंदिस्त कोणत्या होत्या, फिरस्ती कोणत्या होत्या, बंदिस्तमध्ये वेट गेन कोणत्या ब्रीडला जास्त आहे, फिरस्तीवरती कोणत्या ब्रीडला जास्त आहे, हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं। आठवणीने पाठीमागचा व्हिडिओ बघा। आता बघा तुम्हाला फिरस्तीवरचा एक फंडा सांगतो मी, एकदम भारी। लक्षात घ्या काय करायचं। हां, तुम्हाला ते पॉईंट सांगतो मी। काल जुन्या लोकांना काय केलं, आपल्या डोक्यात एकच भ्रम होता, आणि जुन्या लोकांनी आपल्याला एकच सांगितलं का जो कळपात बोकड चांगला निवडन, ज्या पिल्लामध्ये बोकड चांगला निवडन आणि तोच बोकड आपण कळपामध्ये ठेवतो बरोबर। या गोष्टी आपल्याला मान्यच करावं लागणार आहे। बघा आता काय झालं, तुम्हाला प्रॅक्टिकल डेमो दाखवतो मी आता, 1 मिनटं। ही बकरी बघा, बघितली, अजून दाखवतो मी। माझ्या कळपात 2 बकऱ्याच्या टोटल क्वांटिटी वाढलेली। अगोदर मी 6 वर्ष बंदिस्त विचार करू का, फिरस्ती करू का, बंदिस्त करू का, असंच घातले विनाकारण घेण्यान देण्याची। मग काय झालं, 6 वर्ष काम करत असताना मी शिकत गेलो, चेंजेस करत गेलो। आता मी कसं चेंजेस केलं ते तुम्हाला सांगतो। आता लक्षात घ्या, जुन्या लोकांचा पॉईंट डोक्यात ठेवू नका, आपली चुकी इथं होती। कसं होतं माहिती आहे, आता ही बघा, ही बकरी दिसती, तर ह्या बकरीचा बोकड, हे बघा तुम्हाला बोकड मी दाखवतो, लाईव्ह डेमो दाखवतो डायरेक्ट। का दिसला का, हा बोकड आहे। मग आपले पूर्वज आपल्याला आई वडील काय सांगणार, नाही अरे भाऊ ह्यो बोकडले चांगला निवडला, याला आपल्या बकऱ्यात ठेव। अहो या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य करावं लागणार। मान्य, बरं ठीक आहे चला ठेवला बोकड कळपामध्ये, हा बोकड ठेवला,
पण ह्या कळपामध्ये याची आई आहे, याची बहीण आहे, याची मावशी आहे, याची आजी आहे. हा बोकड जरा यांना जरा बॅड लकमध्ये जरा क्रॉस झाला तर होणारी पैदास इनब्रीडिंग होते. याला म्हटलं जातं इनब्रीडिंग, लक्षात घ्या. आणि शेळी पालनामध्ये लोकांचा गैरसमज इतका भयानक झाला की लोक काय म्हणते माहिती आहे का, शेळी पालनामध्ये ना अडाणी. आपल्याला सिम्बॉल कोणता पडला माहिती का शेळी पालकाला? अडाणीचा. यांना काहीच येत नाही म्हणून हे शेळी पालन करते. पागल झाले मान लोक तुम्ही. असं नसतं राहत. आपण बघा आता फिरस्तीमध्ये काम करतो आपण. या आपल्या इकडे बकरे फिरस्तीमध्ये काम करताना एका कळपातला बोकड चुकून वापरायचा नाही. वेट गेन आपलं कटिंग मार्केट आहे ना, आपण फिरस्तीमध्ये काम करतो ना, मग आता काय करायचं तुम्हाला सांगतो. आपल्या कळपातला जो बोकड निवडला तो मार्केटला विक्री करून टाका डायरेक्ट. बाहेरचा बोकड घ्या. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. आता बघा, मी एक शेळीपालक आहे किंवा समोरचा व्यक्ती शेळीपालक आहे, बरोबर आहे. एका गावामध्ये 1-2 1-2 2-3 कुणी 4 सरासरी 2-3 बकऱ्या सांभाळते लोक बाकीचे. आता आपला उदरनिर्वाह याच्यावरती म्हणून आपण जास्त क्वांटिटीत काम करतो. आता लक्षात घ्या पॉईंट. आपला बोकड जर गावातल्या दुसऱ्या शेळीला जरा क्रॉस झाला तर त्याचे पिल्लं किती टप पडते हा विचार केला कोणी केव्हा? काय कारण असेल? जो तो चारा चारतो तो आपणच चारतो आणि प्लस तो आपल्यासोबतच फिरतो परत, बरोबर ना. याचं कारण काय असेल माहिती आहे? इनब्रीडिंग. लक्षात घ्या. ती बकरी आपल्या कळपल्ली नसते, ती पाट आपल्या कळपल्ली नसती, पण हा बोकड आपला आहे, बरोबर 100% आपला आहे. ती बाहेरची ना. त्या बकऱ्याचं आपल्या ह्या बकऱ्यामध्ये काहीच घेणदेण नाही, कुठलाच संबंध नाही, बरोबर आहे का. मग त्यावेळेस त्यांची पिल्लं स्ट्रॉंग पडते. याला म्हटलं जातं इनब्रीडिंग. आपल्या कळपामधला बोकड जरा एखादा टप वाटला तर आपण आशामध्ये ठेवू नका. ही तुम्हाला नम्र विनंती करतो. आपला मेन पॉईंट तो आहे कटिंग मार्केट. आणि आपला बोकड मार्केटला विक्री करा असा बोकड घ्या खतरनाक का त्याचं वेट गेन भारी आहे. मग कुठली ब्रीड घ्या. मी कोणत्या प्रॉपर आपल्याला ॲडव्हर्टाईज करायची कुणाची नाही, काही घेणदेण नाही. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी, ब्रीड सांगितलं टोटल. ह्या ब्रीडपैकी तुम्ही कुठला एखादा मेल घ्या ना आणि आपल्या शाळी कालपर सोडून द्या, संपला विषय. आणि तिथून पुढं बघा रिझल्ट कसा भेटतो आपल्याला. अहो एवढे कष्ट करतो आपण सकाळपासून. कुणी 10 वाजता सोडतो, कुणी 11 वाजता सोडतो. आता मी 10 वाजता सोडतो, ते 11 वाजता सोडतो, बरोबर का. 11 ते 5 आपण शेळी पालन करतो. 11 ते 5 त्यांचं पोट भर चारा देतो त्यांना. आणि पिल्लं बघितले कमजोर, वेट गेन होत नाही. हे सप्लिमेंट द्या, ते सप्लिमेंट द्या, हे द्या, ते द्या, ते डेव्हरिंग करा, हे कॅल्शियम द्या, ते लिबरटॉनिक द्या. अरे आपले सगळे पैसे त्याच्यात चालले. नेमकं पॉईंट कुठे आहे आपला? हे का बरं होऊ लागलं असं? याला म्हटलं जातं इनब्रीडिंग. तुम्ही बाहेरचा बोकड एक दिवस ट्राय करून बघा. आपला जो बोकड आहे ती विक्री करा, दुसऱ्या कळपातला बोकड घ्या आणि आपल्या कळपामध्ये ठेवा. बघा तुम्ही पिल्लं कशी पडते, 100% रिझल्ट भेटणार. आता मी काय केलं सांगतो. माझ्या दम होता. मी 13 वर्षापासून शेळी पालन करतो ना, कंप्लीट. आता 2013 ते आता 2025 चालू आहे. एंड होईन आता 25. किती 13 वर्ष माझं एक तर पूर्ण शेळी पालन झालं. 6 वर्ष माझ्या अक्कल खात्यात घातले मी. मला प्रॉब्लेम्स कळत नव्हता नेमकं काय झालं. म्हणून मी तुम्हाला कळकळीनं सांगतो, कळकळीनं सांगतो का आपल्या फिरस्तीमध्ये वेट गेन का होत नाही तर याचं रिझन हे इनब्रीडिंग. बघा आता कुराचं पिल्लू दाखवतो तुम्हाला. हे बघा पहिलूरची, याची आई पण दाखवतो मी जवळ आल्यानंतर. बघा हे पिल्लू 1.5 महिन्याचं आहे, सुटलं बकऱ्यासोबत. हा रिझल्ट आहे. हे बघा पहिलूर पाठ कुराची पाहिली का? पहिलूर रे. तिची पाठ बी दाखवतो तुम्हाला. तिची पाठ बा कुणी म्हणाल का 1.5 महिन्याचं पिल्लू आहे, बघितलं का. हा विषय, हे फायदा आहे क्रॉस ब्रीडचा. आणि तुम्हाला इनब्रीडिंगचा डेमो दाखवतो एकाच मिनटात. इनब्रीडिंग कशी होती तुम्हाला ते सांगतो. हे बघा ही काजल आहे, या बकरीचं नाव आपलं काजल आहे. हिची पाठ आहे, मग ही पाठ आहे, ही एक आहे. हा एक बोकड आहे आणि अजून एक पाठ आहे काळ्या कलरची. ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवली ती बघा. मी ही इनब्रीडिंग, कारण की पहिला आपण जो बोकड ठेवला होता तोच बोकड हिचा भाऊ होता आणि तोच हिला क्रॉस झाला. कशी पिल्लं पडे? प्रॉब्लेम आहे, फरक आहे. बघा आता ही क्रॉस आहे, क्रॉस. आणि ब्रीड कसं चेंज करायचं, क्रॉस ब्रीडवरती कसं काम करायचं मी तुम्हाला सांगणार, 100% सांगणार, काही काळजी नका करू. ब्रीड सांगतो, कोणत्या बकरीला कोणता मेल क्रॉस करायचा, कोणत्या ब्रीडला कोणता मेल. आणि अजून एक मुद्दा सांगतो तुम्हाला कोणता. जर
3 महिन्यामध्ये जर पिल्लू 20, 22, 23 जर किलो जर नाही झालं तर ते शेळीपालन करूनच फायदा नाही. लक्षात घ्या हा पॉईंट. विनाकारण दिवस वाया ना घालू. काय करतो मुलगा? शेळीपालन करतो. किती इन्कम आहे एका वर्षाचा? 17,000 रुपये. कशाला करतो? काय मर्म करतो ती? गरज करूच नको. जर तुम्हाला 20 बकऱ्यापैकी 14 महिन्यात जर 2 वेतन भेटत असेल आणि 14 महिन्यामध्ये जर आपल्याला 4 लाख रुपये जर भेटत असेल तर 100% करा. आणि 4 लाख रुपये नसले भेटत तर 100% त्या शेळी पालनाला फुल स्टॉप द्या. दुसरं कामं म्हशी वळायला पुरत्यान मग. बरोबर आहे का? व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि किती लोक व्हिडिओ बघते आपले आणि लाईक कमी येऊ लागल्या, शेअर कमी येऊ लागले, सबस्क्राईब करा. पुढचा टॉपिक आठवणी ना, कुठल्या ब्रीडला कुठला मेल क्रॉस करायचा 100% टॉपिक बनवतो आणि सोडतो. धन्यवाद. असाच वैगोट फार्मवरती प्रेम कायम ठेवा. भेटू पुढच्या टॉपिकवरती. बाय.